हॅलो. फायनली मी माझं यूट्यूब चॅनल काढलं आहे. खरं सांगू, हे पहिलं नाही, दुसरं नाही, तर तिसरं यूट्यूब चॅनल आहे. आय नो तुम्हाला थोडासा धक्का बसला असेल की तिसरं यूट्यूब चॅनल एवढं काय. तर मी सांगते काय आहे ना मागची स्टोरी. पहिलं जे यूट्यूब चॅनल होतं ना ते खूप जुनं होतं. म्हणजे जेव्हा मला यूट्यूबबद्दल काहीच माहीत नव्हतं किंवा ब्लॉगिंग वगैरे काय ते नव्हतं माहिती, जस्ट मी करत होते. जेव्हा मला हळूहळू समजायला लागलं तेव्हा मी विचार केला की मी दुसरं चॅनल काढेल आणि त्याच्यावरती छान मी कंटिन्युअसली काहीतरी पोस्ट करत राहीन, व्हिडिओज वगैरे काढत राहीन. आणि म्हणून मी ते काढलं होतं. पण मला तेही जमलं नाही. मधल्या काळामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आले. बरेच म्हणजे जे काही जवळची लोक होते ते आहून जवळ असं काहीतरी बोलत होते की जे ऐकून मला छान नाहीच वाटलं. त्यांचं असं म्हणणं होतं की मी नाही करायला पाहिजे किंवा व्लॉगिंग वगैरे नाही करायला पाहिजे, डेली लाईफ असं कोण दाखवतं वगैरे. तर ते गोष्टी डिरेक्टली माझ्यापर्यंत नाही आल्या, पण त्या गोष्टी आहूंना कोणीतरी बोलले. ऑब्व्हियसली आहूनी मला काही नाही बोललं, पण त्यांना कुठेतरी वाईट वाटत होतं. तर मी विचार केला की जाऊ द्या, माझ्यामुळे कोणाला हर्ट नको व्हायला, आणि त्या एकाच गोष्टीमुळे मी ते चॅनल बंद केले. पण यूट्यूब ही माझी आवड आहे, माझं पॅशन आहे आणि याच्यामागे खूप मोठा पर्पज आहे. यूट्यूब म्हणजे फक्त सर्वजण करतायत म्हणून मी नाही करत किंवा फक्त पैसे कमवण्यासाठी मी नाही करत. तर हे ना माझ्यासाठी म्हणजे माझ्या आठवणींचा पिठार आहे असं मी म्हणू शकते. म्हणजे उद्या मी या जगात आहे किंवा नाही आहे, तर माझा मुलगा किंवा इवन त्याची पुढची जी जनरेशन असेल ते सर्व लोक या यूट्यूब चॅनलवरती जे काही माझे व्हिडिओज आहेत, जे पण काही माझे व्लॉगचे व्हिडिओज वगैरे आहेत, ते बघून त्यांना म्हणजे कळून जाईल की अरे आपण ती मजा केली होती किंवा आपण त्या दिवशी तिकडे गेलो होतो, आपण त्या दिवशी हे झालं होतं, ते झालं होतं. तर त्या सर्व गोष्टींना, आठवणींना मला एकत्र जमा करून ठेवायचं आहे आणि त्यासाठी मी यूट्यूब चॅनल काढलं होतं. पण ऑब्व्हियसली आपल्याकडचे किंवा जे गावाकडचे जी लोक आहेत ना त्यांना नाही ह्या गोष्टी पडत. यूट्यूब म्हटलं की त्यांना असं वाटतं की काहीतरी वेगळं आहे. पण एनिवेज मला हे करायचंच होतं आणि मी मध्ये खूप मोठा ब्रेक घेतला. मी त्या यूट्यूब चॅनलवरती काहीच नाही टाकले. त्याच्यानंतर माझी इच्छाच नाही झाली, कारण की जे लोक आपल्या जवळचे आहेत किंवा आपल्या फॅमिली फ्रेंड्स वगैरे आहेत आणि ते लोक आपल्याबद्दल असं काहीतरी बोलत आहेत आपल्या पाठीमागं, तर ती गोष्ट मला नाही आवडली. खूप जास्त वाईट वाटलं. पण ठीक आहे, मी त्याबद्दल इथे जास्त नाही बोलणार, कारण की ऑब्व्हियसली ते लोक कधी ना कधी नक्कीच माझा व्हिडिओ बघतील. पण मी ब्रेक घेतला आणि मी मध्ये काहीच पोस्ट नव्हतं केलं. पण मी फायनली विचार केला की जाऊ दे यार, एकतर लाईफ भेटली आणि या लाईफमध्ये जर आपण आपल्या मनाचं नाही केलं तर मग काय फायदा. आणि असंही मी काही चुकीचं नाही करत, असंही मला इथे येऊन काही अंगप्रदर्शन किंवा चुकीच्या गोष्टी नाही बोलायच्यात. इथं मी फक्त माझ्या आयुष्याचा एक भाग किंवा मी माझं आयुष्य कसं जगते ते मला जस्ट एक व्हिडिओतर्फे म्हणजे स्टोअर करून ठेवायचं आहे. आणि ऑब्व्हियसली तुम्ही सर्व बघतायत तर तेही मला आवडेलच. माझ्यामुळे कुणाला तरी मोटिवेशन, इन्स्पिरेशन भेटावं हे मला खरंच आवडेल. सो मी फायनली माझं तिसरं यूट्यूब चॅनल काढलं आहे. पण या यूट्यूब चॅनलवरती मला म्हणजे मी एक पर्पज घेऊन काढला आहे. जस्ट मी असं नाही की मी काढलं म्हणून काढले. मला या चॅनलला ग्रोही करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांशी कनेक्ट व्हायचं आहे. सो हॅलो एव्हरीवन. आय नो जे लोक हा व्हिडिओ बघत आहेत ते मला थोडंफार ओळखत असतील, कारण की इंस्टाग्रामवरती मी व्हिडिओज वगैरे टाकत असते आणि ऑब्व्हियसली तुम्ही त्याच लिंकवरनं क्लिक करून इथंपर्यंत आला असाल. सो थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि सोबत कनेक्ट होऊ आणि सोबत ग्रो करू, मला इतकं सांगायचं आहे. तर माझं नाव आहे प्रतीक्षा. मी सध्या पुण्यामध्ये असते. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मी जॉब देखील करते आणि जॉब करत करत मी यूट्यूब चॅनल आता स्टार्ट केला. तर या चॅनलमधनं मला जास्त काहीच नाही करायचं, फक्त मला माझी जर्नी दाखवायचं आहे, माझं लाईफ दाखवायचं आहे. ऑलरेडी मी 30 इयर्स कंप्लीट केले आहेत, म्हणजे मी 30 इयर्स घालवले आहेत. तर आता जी हिच्या पुढची जी जर्नी असेल ना ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बरंच नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि मला ना ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. माझं मेन पर्पज तर ते आहे ना की मी खूप ट्रॅव्हल करेन आणि प्रत्येक ठिकाणचे मी छोटे छोटे व्हिडिओज किंवा मोठे व्लॉग्स करून मी या चॅनलवरती टाकेन. हे माझं मेन पर्पज आहे. सो आय होप 2026मध्ये मी खूप जास्त ट्रॅव्हल करेन आणि नवीन नवीन ठिकाणं फिरेन, नवीन नवीन गोष्टी मी शिकेन आणि त्या सर्व मी तुम्हाला शेअर करेन. तर हा जस्ट इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे, ज्यामध्ये जास्त मी तुम्हाला काही बोलणार नाही. पण खरं सांगू, खूप दिवसापासून मी वाट बघत होते की मी एक दिवस माझं यूट्यूब चॅनल काढेन आणि फायनली आज मी कॅमेरासमोर ठेवून ह्या चॅनलला सुरुवात केली आहे. इंस्टाग्रामवरती खूप छान रिस्पॉन्स दिला यार तुम्ही. म्हणजे मी 15-20 पोस्टमध्ये माझे 1200-1300 फॉलोअर झाले आहेत. हो, आणखी गोष्ट मला सांगायची आहे. मी ना मागच्या काही दिवसापासून बरेच व्हिडिओज मी शूट केले होते. म्हणजे मी वेळामोशापासून व्हिडिओ शूट करते. गावाकडे गेली होती माझ्या मम्मी पप्पांच्या गावी वेळामोशासाठी आणि तो पूर्ण एक दिवस मी शूट केला. मस्त व्हिडिओ वगैरे काढले, थोडंफार एडिटिंग
एडिटिंग पण केली, पण ते मोटिवेशनच भेटत नव्हतं की एडिट करून टाकावं किंवा इच्छा होत नव्हती. पण फायनली मी मनाला तयार केली आहे, फक्त या एका गोष्टीसाठी की मला स्वतःसाठी जगायचं आहे, स्वतःच्या खुशीला मला प्रायोरिटी द्यायची आहे. सो ते सर्व व्हिडिओज ना माझ्या फोनमध्ये आहेतच, तर त्यांनाही मी माझ्या या चॅनलवरती अपलोड करेन, तेही तुम्ही पहा आणि प्लीज सपोर्ट करा. बाय बाय.